नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जम्मू काश्मीर सीमारेषेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा युद्धबंदीचं उल्लंघन, भारताकडूनही चोख प्रत्युत्तर. तालिबानी आणि अल-कायदाच्या दहशतवाद्यांविरुद्ध पाकिस्तानकडून कारवाई सुरू, एका तालिबानी कमांडरसह 99 दहशतवादी ठार. कोळसा खाण वाटप लिलावात हस्तक्षेप करायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाची निवडणूक आयोगानं घेतली गंभीर दखल. दिल्ली, हरियाणा, तेलंगणा इथं स्वाईन फ्लूचे आणखी 70 रुग्ण आढळले. राज्यातलं सरकार हे केवळ जाहिरातबाजी करणार आणि कोणतीही विधायक योजना नसलेलं सरकार असल्याची शरद पवार यांची टीका. आणि ठाणे पालघर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद तसंच पंचायत समित्यांसाठी आज मतदान सुरू. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. जम्मू काश्मीरच्या आर-एस-पुरा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सीमेलगत काल रात्री पाकिस्ताननं पुन्हा एकदा युद्धबंदीचं उल्लंघन केल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाच्या सूत्रांनी दिली आहे. सीमा सुरक्षा दलानं पाकिस्तानच्या या गोळीबाराला ताबडतोब चोख प्रत्युत्तर दिलं असल्याचंही सूत्रांनी सांगितलं. तालिबानी आणि अल-कायदाच्या दहशतवाद्यांविरुद्ध पाकिस्ताननं हवाई कारवाई सुरू केली आहे. यात 2 वेगवेगळ्या हवाई हल्ल्यात एका तालिबानी कमांडरसह 99 दहशतवादी ठार झाले असल्याची माहिती पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांचे 6 तळ, दारुगोळा आणि 7 विस्फोटक वाहनही उद्ध्वस्त करण्यात आली. पेशावरवरच्या शाळेमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांचे तळ टिपून ही कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात काल दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले कमांडिंग अधिकारी कर्नल M.N. राय यांना श्रीनगर इथं श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सैन्य दलातले अनेक अधिकारी उपस्थित होते. लेफ्टनंट जनरल सुब्रतो सहा यांनी राय यांच्या शौर्याचा गौरव केला. नुकतंच त्यांना शौर्य पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा दौरा संपल्यानंतर काही तासातच पुलवामा इथं झालेल्या चकमकीत लष्करानं हिजबुल मुजाहिद्दीनच्या 2 अतिरेक्यांना कंठस्नान घातलं. मात्र या चकमकीत कर्नल राय यांच्यासह एक जवानही शहीद झाला. बालिकांचा जीव वाचवणं आणि त्यांना शिक्षण देऊन त्यांचं आयुष्य सावरणं हे प्रत्येकाचं सामाजिक आणि सांस्कृतिक कर्तव्य आणि मानवतेचं उत्तरदायित्व आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आकाशवाणीवरून काल रात्री प्रसारित झालेल्या मन की बात या कार्यक्रमात ते बोलत होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही या कार्यक्रमात पंतप्रधानांबरोबर संयुक्तपणे देशाला संबोधित केलं. इबोला विषाणूशी आणि पोलिओशी सामना करण्याच्या उपायांबद्दल मोदी यांच्याशी चर्चा केली असल्याचं यावेळी ओबामा यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. जीवनशैलीतून निर्माण होणाऱ्या मधुमेहासारख्या विकारांविरुद्ध लढण्यासाठी भारतात आणि जागतिक पातळीवरही प्रयत्न करणार असल्याचं ओबामा म्हणाले. शासनानं आणि नेतृत्वानंही लोकांचा सहभाग घेऊनच राज्य करावं, असं यावेळच्या मन की बात या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केलं. संपूर्ण जगाला एकत्र आणण्याची विलक्षण ताकद युवा शक्तीतच आहे, असा विश्वासही मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. भाजपा किंवा काँग्रेसनं पैसे दिले तर मतदारांनी ते घ्यावेत, पण मत मात्र आम आदमी पार्टीलाच द्या, असं सांगणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना केंद्रीय निवडणूक आयोगानं सक्त ताकीद दिली आहे. केजरीवाल वारंवार करत असलेल्या या टिप्पणीची केंद्रीय निवडणूक आयोगानं गंभीर दखल घेतली असून यापुढे असं भाष्य करू नये, असं केजरीवाल यांना बजावण्यात आलंय. जर या आदेशाचं उल्लंघन केल्याचं आढळलं तर कठोर कारवाई करण्यात येईल, असं निवडणूक आयोगानं म्हटलंय. भाजपा आणि काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीनंतर केजरीवाल यांना हे आदेश देण्यात आले आहेत. कोळसा खाण वाटप लिलावात हस्तक्षेप करायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. कोळसा खाण अध्यादेशाप्रमाणे केंद्र सरकारनं लिलाव प्रक्रिया करावी, असं न्यायालयानं म्हटलं आहे. जे चेलमेश्वर आणि रोहिंग्टन नरीमन यांच्या खंडपीठानं आज हे निर्देश दिले. पश्चिम बंगालमधल्या वादग्रस्त अर्धग्राम कोळसा खाण वाटपाबाबतचा कोलकाता उच्च न्यायालयाचा निर्णय देखील सर्वोच्च न्यायालयानं बाजूला ठेवलाय. रद्द झालेल्या खाण वाटपाच्या कंपन्यांना लिलाव प्रक्रियेत पुन्हा संधी मिळणार नाही. तसंच ज्यांना सध्या खाण वाटप झालंय त्यांच्याकडे जमिनीचे मालकी हक्क अबाधित राहतील, असं न्यायालयानं केंद्र सरकारला सांगितलं.
केंद्र सरकारच्या विरोधात बंगालमधल्या सोवा इस्पातनं दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीवेळी न्यायालयानं हे निर्देश दिले. दिल्ली, हरियाणा, तेलंगणा इथं स्वाईन फ्लूचे आणखी 70 रुग्ण आढळलेत. यापैकी दिल्लीत काल 26 नव्या रुग्णांची नोंद झाली. स्वाईन फ्लूची पुरेशी औषध उपलब्धता असल्याचं दिल्लीतल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं. तसंच शहरातल्या 18 रुग्णालयांमध्ये उपचाराची चोख व्यवस्था केल्याची माहिती त्यांनी दिली. हरियाणात 41 तर तेलंगणात नव्या 24 रुग्णांची नोंद झाल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. तिथंही उपचाराची पूर्ण व्यवस्था असल्याचं ते म्हणाले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले थोर स्वातंत्र्य सेनानी लाला लजपत राय यांची आज 150वी जयंती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाला लजपत राय यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. लाला लजपत राय भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले थोर स्वातंत्र्य सेनानी. आज त्यांची 150वी जयंती. पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यात धुंडीके इथं त्यांचा जन्म झाला. लाला लजपत राय यांनी काही काळ वकिली केली. जातीच्या भिंती तोडून इंग्रज सरकार विरुद्ध आवाज उठवणाऱ्या आर्य समाजाचा त्यांच्यावर प्रभाव पडला. आपल्या मागण्यांसाठी ते प्रचार करू लागले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते मुख्य नेता बनले. लाल बाल पाल अर्थात लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल ही त्रिमूर्ती त्यावेळी जहाल नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. या तिघांनीच भारताच्या स्वातंत्र्याची मागणी लावून धरली. 30 ऑक्टोबर 1928 साली लाहोर इथं सायमन कमिशन विरोधात आयोजित मोर्चामध्ये झालेल्या लाठी हल्ल्यात ते जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पंजाबचा सिंह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाला लजपत राय यांना आदरांजली. थोर स्वातंत्र्य सेनानी लाला लजपत राय यांच्या जयंतीनिमित्त आज नवी दिल्लीत संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. वित्तमंत्री अरुण जेटली, संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू तसंच भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. राष्ट्रीय छात्र सेनेचा कॅडेट म्हणून समाज जीवन बघताना कच्छपासून कोहिमापर्यंत आपल्या देशाची एकता प्रत्यक्ष अनुभवता येते असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत राष्ट्रीय छात्र सेनेच्या संचलनात बोलत होते. राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रजासत्ताक दिन शिबिराच्या समारोप संचलनाचा सोहळा आज पंतप्रधानांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्लीच्या आर्मी परेड मैदानावर रंगला. या कार्यक्रमासाठी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर तसंच तीनही सैन्य दलांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या छात्र सैनिकांनी पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनर दिला. छात्र सैनिकांनी वेगवेगळ्या चित्तथरारक कसरती यावेळी सादर केल्या. In the army activity you can see are going to show the army cadets coming by helicopters and getting inducted into the tactical battle area, and they are securing the landing zone by 2 helicopters. Must be very proud of his cadets. And here is now the cadets landing down. Now you can see they are open and the cadets will step out. The air OP helicopter is guiding them, giving them clearance and guiding the artillery for a correct fire. Job was left, and the veteran soldiers sitting in the crowd, of course, they are smiling. And we have now the parasailing going on. Parasailing by itself is an adventure sport. But it has a क्या ये पैरासेलिंग और जिस तरह से रोमांचकारी दृश्य इन्होंने पैदा किया, आज जो युद्ध की सी भूमिका यहाँ पर इन्होंने निभाई, वो रोमांच वहाँ पे कैसा होगा और आज भी हमने महसूस किया. और पल्स पोलियो अभियान, रक्तदान, फ्रॉड शिक्षा, इन सब से भी ये जुड़े हुए हैं. तो यहाँ पर एक बहुत ही खूबसूरत रंग बिरंगा प्रदर्शन होने वाला है और किस तरह से वो आज अनेकता, यूनिटी इन डाइवर्सिटी, रेनबो शोइंग द डाइवर्सिटी. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या जिल्हा पंचायत समित्यांसाठी आज मतदान होत आहे. ठाणे जिल्ह्यातल्या निवडणुकांवर सर्वपक्षीय उमेदवारांनी बहिष्कार घातला असला तरी शहापूर आणि मुरबाड हे तालुके त्याला अपवाद आहेत. त्यामुळे या 2 तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 4 आणि पंचायत समितीच्या 4 जागांवर आज निवडणूक होते आहे. या ठिकाणी एकंदर 19 उमेदवार निवडणूक रिंगणात असून 93,063 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
ठाणे जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया होत असली तरी बहिष्कारामुळे जिल्हा परिषदेच्या एकंदर 55 जागांपैकी केवळ 4च जागांवर मतदान होणार असल्यानं जिल्हा परिषद अस्तित्वातच येणार नाही. परिणामी या ठिकाणच्या निवडणुकीला तसा अर्थच राहिलेला नाही. पालघर जिल्हा परिषदेच्या 57 आणि जिल्ह्यातल्या 8 पंचायत समित्यांच्या 114 जागांसाठी आज मतदान होत आहे. जिल्ह्यातले 9,73,195 मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीसाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून 2,000हून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात केले आहेत. ओबामांचा भारत दौरा आपल्या हिताचाच आहे, पण त्यांच्या पक्षाचा अमेरिकेतल्या दोन्ही सभागृहांमध्ये पराभव झाला. त्यामुळे भारतात त्यांनी घेतलेल्या निर्णयांबद्दल काळजी वाटते असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. अहमदनगर इथं काल घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातलं सरकार केवळ जाहिरातबाजी करणारं आणि कोणतीही विधायक योजना नसलेलं सरकार आहे अशी टीका त्यांनी केली. सरकार पक्षाचेच लोक त्यांच्या विरोधात संघर्ष करत आहेत, असं जगावेगळं सरकार आपण कधी पाहिलं नाही असंही पवार यांनी यावेळी नमूद केलं. भारताच्या बद्दलची चांगली भूमिका घेतली त्याचं आम्ही स्वागत करतो. फक्त त्यांनी चांगली भूमिका निर्णय घेण्याची तयारी दाखवली. त्या निर्णयाची अंमलबजावणी त्यांच्या संसदेत झाली पाहिजे त्याची काळजी त्यांनी घेणं हे भारताच्या दृष्टीनं गरजेचं आहे. देशात उद्योगधंद्यांच्या क्षेत्रात राज्य सरकार आघाडीवरती असून राज्यात उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सुविधा आणि सवलती उपलब्ध करून देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात सांगितलं. चाकण इथल्या औद्योगिक वसाहतीमधील फॉक्सवॅगन इंडियाच्या इंजिन असेंब्ली प्रकल्पाचं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. राज्याच्या ग्रामीण भागात उद्योगधंदे सुरू करण्यासाठी आणि उद्योजकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी कामगार कायद्यात तसंच जमिनीच्या कायद्यात बदल करणार असून उद्योजकांना विविध परवान्यांसाठी एक खिडकी योजनेची अंमलबजावणी करणार असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. यावेळी फॉक्सवॅगन ग्रुपचे पदाधिकारी, अधिकारी तसंच कामगार उपस्थित होते. विद्यार्थी दशेत असताना स्वावलंबन, सामाजिक भान, जाणीवा, त्याग, संस्काराचं महात्म्य रुजवण्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्याच अनुषंगानं यवतमाळमध्ये अशा शिबिरांचं आयोजन मोठ्या प्रमाणावरती होत आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये काही महाविद्यालये एकत्र येऊन राष्ट्रीय सेवा योजना शिबिरांचं आयोजन करत आहेत, जेणेकरून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणीवा प्रगल्भ व्हाव्यात. राष्ट्रीय सेवा योजना अर्थात NSSची ही निवासी शिबिरं आहेत. प्रत्येक शिबिरात 70 ते 100 विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. यासाठी एखादं गावखेडं दत्तक घेतलं जातं आणि तिथे शिबिर भरवण्यात येतं आणि मग हे गाव समस्यामुक्त केलं जातं. सकाळी प्रार्थना, योगासनं झाल्यावर प्रभात फेरी काढून त्यात जनजागृती करण्यात येते. त्यानंतर ग्रामस्वच्छता केली जाते. पाणी अडवा, पाणी जिरवा ही घोषणा देत अनेक बंधारे बांधण्यात येतात. पूर्वीच्या शिबिरांमध्ये बांधलेल्या बंधाऱ्यात आता पाणीही साचलेलं आहे. त्याचबरोबर शौचालयांची बांधणी, वृक्षारोपण इत्यादी कार्यक्रम राबवले जातात. मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थिनींनी राष्ट्रीय शिबिरामध्ये सहभाग घेतला पाहिजे. इथेच आपल्या दातृत्वाची भावना निर्माण होते आणि तसेच आपल्याला लोकसेवा, ग्रामसेवा करण्याची इथे संधी मिळते. आणि मी विद्यार्थिनींना परत एकदा सांगते की प्रत्येक विद्यार्थिनींनी या शिबिरामध्ये सहभाग घेतला पाहिजे. अशा शिबिरांमधून एकतेपासून स्वावलंबन, सहकार्य, देशाभिमान आणि सामाजिक जाणीवा वृद्धिंगत व्हायला मदत होते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून मी जे स्वप्न घेऊन या ठिकाणी शिबिर सुरू केलं होतं ते स्वप्न सफल झाल्याचं मला एक समाधान वाटत आहे. कारण या ठिकाणी विद्यार्थी हा आतून बदललेला आहे. आतून तो अत्यंत बलवान झालेला आहे. माणूस बाहेरच्यापेक्षा, बाह्य अंगापेक्षा त्याचं अंतरंग बदललं पाहिजे. अंतरंग जर बदललं, माणूस जर आतून मोठा झाला, तो कोणत्याही संकटाला तोंड देऊ शकतो. या शिबिरांमध्ये सांस्कृतिक कलागुणांचेही आविष्कार होतात. निकोप समाज रचनेच्या दृष्टीनं विद्यार्थी वर्गासाठी राष्ट्रीय सेवा योजना शिबिरं अतिशय महत्त्वाची आहेत. पोलिसांप्रती जनतेत विश्वासाचं वातावरण निर्माण व्हावं आणि पोलीस अधिकारी, कर्मचारी शारीरिकदृष्ट्या सक्षम व्हावेत यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस मुख्यालयानं आज शहादा इथं सायकल फेरीचं आयोजन केलं होतं. नाशिक विभागीय पोलीस महानिरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी या सायकल फेरीचा शुभारंभ केला. जिल्ह्यातले 18 पोलीस ठाण्यातले अधिकारी, कर्मचारी यात सहभागी झाले होते.
शहादा इथं सुरुवात होऊन अंकलेश्वर सुरत राज्य महामार्गानं 12 किलोमीटरचं अंतर पार करत नांदखेडा इथं फेरीची सांगता झाली। यावेळी मार्गाच्या मध्ये असलेल्या गावांमधल्या नागरिकांशी पोलिसांनी संवाद साधला। नंदुरबार जिल्ह्यातल्या सर्व पोलीस ठाण्यांअंतर्गत शक्य होईल तिथं पोलीस सायकलवरून गस्त घालतील अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख पी राजकुमार यांनी दिली। भारत सरकारच्या विविध विभागांच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाची कार्यशाळा काल पुण्यात झाली। या कार्यशाळेचं उद्घाटन शिवसेनेचे आमदार नीलम गोऱ्हे यांनी केलं। 0 ते 6 या वयोगटातल्या मुलामुलींच्या प्रमाणात घट झाली आहे। 2011च्या जनगणनेनुसार दर 1000 मुलांच्या मागे 918 मुलींची संख्या झाली आहे। या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी भारत सरकारच्या वतीनं बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान निवडक जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येत आहे। यात बीड, अहमदनगर, वाशिम, जालना, बुलडाणा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांचा समावेश आहे। स्त्रियांचा आत्मविश्वास डगमगताना किंवा काही वेळेला काही प्रश्न तयार झालेला लोकांना असं वाटतं आमच्यावर कोण आहे, आमच्यावर कोणी नाही आहे। तर मला इथे सांगायला पाहिजे की भारत सरकार आहे त्यांचा आवाज ऐकण्यासाठी, त्यांना कायद्याची मदत देण्यासाठी, त्यांना याबद्दल योजनांची माहिती देण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलींचा जगण्याचा अधिकार टिकून राहावा, त्यांची जी संख्या कमी होतीये ती बदलण्यासाठी समाजाने पुढाकार घेऊन नेतृत्व विकास करावा यासाठी म्हणून ही सगळी मोहीम हाती घेण्यामध्ये आलेली आहे। जलयुक्त शिवार अभियानाला राज्यात नुकतीच सुरुवात झाली। त्याअंतर्गत परभणी जिल्ह्यातल्या पेडगाव इथं हाती घेतलेल्या उपक्रमाचा हा आढावा पाहूया। यंदा मराठवाड्यात झालेल्या अत्यंत कमी पावसामुळे संपूर्ण जिल्ह्याला दुष्काळाची झळ बसत आहे। या पुढच्या काळात जमिनीवर पडलेला प्रत्येक थेंब जमिनीत मुरवून दुष्काळावर कायमस्वरूपी मात करणं गरजेचं आहे आणि याच हेतूनं जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात येत आहे। सरकारी अभियानाला लोकसहभागाची जोड मिळाली तर किती मोठं काम होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे परभणी जिल्ह्यातलं पेडगाव हे गाव। लोकसहभागातून 8 लाख रुपये गोळा करून या परिसरात असलेल्या लघुसिंचन प्रकल्पातला गाळ काढण्याच्या कामाला इथं नुकतीच सुरुवात झाली आहे। जलयुक्त शिवार अभियानांतर्गत हे काम होत असून प्रजासत्ताक दिनी परभणीचे पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते या कामाचा प्रारंभ झाला। पेडगाव इथल्या 25 लाख मीटर पाणीसाठ्याच्या या लघुसिंचन प्रकल्पात जवळपास 50,000 घनमीटर गाळ आहे। हा गाळ शेतकरी आपल्या वाहनानं शेतात घेऊन जात आहेत, त्यामुळे शेतीची उत्पादन क्षमता वाढायलाही मदत होणार आहे। इतर सामाजिक संस्था, कारखाने, कंपन्या यांनी सुद्धा जर सहकार्य केलं तर ते निश्चितच ते गाळ पूर्ण गाळ होऊन जाईल आणि याच्याही पलीकडे जरी समजा एखादा पाऊस कमी पडला तरी ते वर्षभर आम्हाला पाणी मे जून पासून आम्हाला पाणी कसंही पुरण एवढं मला असं वाटतंय। परभणी जिल्ह्यात 170 गावांमध्ये जलयुक्त शिवार हे अभियान राबवण्यात येणार आहे। शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हा प्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त काल ठाण्यातल्या गडकरी रंगायतन इथं आनंद यात्रा या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। यावेळी पालघर जिल्ह्यातल्या जव्हार आणि विक्रमगड या तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना आरोग्य साहित्याचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमाला ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, प्रवचनकार शंकर अभ्यंकर, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे आदी मान्यवर उपस्थित होते। सहकारी चळवळ भांडवलदारांच्या अतिक्रमणामुळे आणि खासगीकरणामुळे धोक्यात आली असून तिच्या पुनरुज्जीवनासाठी आणि बळकटीकरणासाठी शासनानं तिच्या मागे पूर्ण ताकद उभी करणं गरजेचं असल्याचं मत माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी काल कोल्हापुरात व्यक्त केलं। महाराष्ट्रातील सहकार चळवळीचं भवितव्य या विषयावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आयोजित परिसंवादात ते बोलत होते। यावेळी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे, ज्येष्ठ अर्थतज्ञ प्राध्यापक डॉक्टर J.F. पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत आज उपांत्य सामन्यात प्रवेश मिळवण्यासाठी मातब्बर खेळाडू लढत आहेत। मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताची सानिया मिर्झा आणि लिएंडर पेस ही जोडीसुद्धा उपांत्य सामन्यात स्थान मिळवण्यासाठी लढत देईल। आता पाहूयात हवामानाची स्थिती कशी असणार ते।
येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा. जम्मू काश्मीर सीमारेषेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा युद्धबंदीचं उल्लंघन, भारताकडूनही चोख प्रत्युत्तर. तालिबानी आणि अल कायद्याच्या दहशतवाद्यांविरुद्ध पाकिस्तानकडून कारवाई सुरू, एका तालिबानी कमांडरसह 99 दहशतवादी ठार. कोळसा खाण वाटप लिलावात हस्तक्षेप करायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाची निवडणूक आयोगानं घेतली गंभीर दखल. दिल्ली, हरियाणा, तेलंगणा इथं स्वाईन फ्लूचे आणखी 70 रुग्ण आढळले. राज्यातलं सरकार हे केवळ जाहिरातबाजी करणारं आणि कोणतीही विधायक योजना नसलेलं सरकार असल्याची शरद पवार यांची टीका. आणि ठाणे पालघर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद तसंच पंचायत समित्यांसाठी आज मतदान सुरू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.